हॅलो फ्रेंड्स, मी संध्यागिरी आपल्या सर्वांचं लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा लेसन द बॉय हू ब्रोक द बँक, जो रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेला आहे. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी आपण रूमर्स इट मीन्स अफवा याविषयी थोडंसं जाणून घेऊया. अफवा म्हणजे वस्तुस्थितीचा आधार नसलेलं पण कर्णोपकरणी होऊन लोकांमध्ये फैलावणारं विधान. अफवा पसरण्याचं कारण की लोक कानी पडलेल्या गोष्टीची शहानिशा करण्याचा प्रयास न करता गोष्ट इतरांच्या कानी घालतात आणि मग ती वेगाने पसरते. मूळच्या बातमीतला यामध्ये काही तपशील गाळला जाण्याचा संभव असतो, त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टीही तिच्यातून गळत असतात. यापूर्वीही अनेक अफवा आपल्या कानी पडल्या असेल की एखाद्या देवाच्या मूर्तीने दूध पिले किंवा समुद्राचे खारट पाणी अचानक गोड झाले अशी अफवा पसरली आणि अनेक लोकांनी तिथे बघण्यासाठी गर्दी केली. किंवा मग अचानक तुम्हाला कधीतरी मेसेज येतो की तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागली. अशा प्रकारच्या अफवा ज्या आहेत ह्या पूर्वीपेक्षा आता सोशल मीडियामुळे अतिशय जलद गतीने पसरत आहेत. काही अफवा ह्या लोकांमध्ये गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण करतात. तर अशाच एका छोट्याशा संवादातून निर्माण झालेल्या एका अफवेनं एका यशस्वी बँकेला कसं मोडकळीस आणले याचं वर्णन रस्किन बॉन्ड यांनी अतिशय विनोदात्मक रूपाने मांडलेलं आहे. चला तर बघूया द बॉय हू ब्रोक द बँक. असा मुलगा ज्याने बँकेला मोडकळीस आणले किंवा बँक बुडवणारा मुलगा. अँड द कॅरेक्टर्स आर नथू द स्वीपर बॉय, सीताराम द वॉशरमॅन's son, मिसेस श्रीवास्तव सीताराम्स कस्टमर, मिसेस भूषण फ्रेंड ऑफ मिसेस श्रीवास्तव, कमल किशोर फोटोग्राफी शॉप ओनर, दीपचंद बार्बर, गणपत अ बेगर, सेठ गोविंदराम ओनर ऑफ द बँक. अदर्स मिस्टर भूषण एल्डरली जेंटलमॅन, जनरल मर्चंट, बीटल सेलर, टेलर, फ्री वेंडर, ज्वेलर, etc. So, let's begin the lesson. चला तर सुरुवात करूया द बॉय हू ब्रोक द बँक या लेसनला. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. Grumbled, it means complain, तक्रार केली. नथूने स्वतःशीच तक्रार केली किंवा नाराजी दर्शवली ज्यावेळी तो पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडून काढत होता, जी बँक सेठ गोविंदराम यांच्या मालकीची होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. हरिडली इट मीन्स घाईघाईने अँड केअरलेसली इट मीन्स निष्काळजीपणे. त्याने तो जो छोटासा झाडू होता तो घाईघाईने आणि निष्काळजीपणे फिरवला. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव्ह हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि नंतर मग ती जी धूळ आहे ती उंच त्याच्या डोक्यापर्यंत गेल्यानंतर पुन्हा एकदा ती धूळ पायऱ्यावर येऊन बसली. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. ज्यावेळी नथू आपल्या हातातली जी सुपली आहे तो ते कचऱ्याच्या डब्यावर जेव्हा आपटत होता, सीताराम द वॉशरमॅन's son पास्ड बाय. सीताराम जो वॉशरमॅन मीन्स धोब्याचा मुलगा होता तो तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. सीताराम हा आपल्या दररोज कपडे पोहोचवण्याचं जे काम आहे त्या कामावर जात होता. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लॉथेस बॅलन्स ऑन हिज हेड. आणि त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचं मोठं असं गाठोडं होतं. डोंट रेज सच अ डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. अरे अशी धूळ उडवू नकोस, तो नथूला हटकत म्हणाला. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा 2 rupees अ मंथ. तू चिडलेला आहेस का की ते तुला 2 रुपये महिन्याचे वाढवून देण्यासाठी नकार देत आहेत म्हणून तू वैतागलेला आहेस का? आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, तो झाडूवाला मुलगा तक्रारीच्या सुरात बोलला. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड धिस इज द 20th ऑफ द मंथ. अरे मला अजून माझा नेहमीचा पगारसुद्धा मिळालेला नाही आहे
ही महिन्याची 20 तारीख आली आहे. हू वुड थिंक अ बँक वुड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी? कुण्या गरीब माणसाचा पगार बँक कशी थकवत असेल असं कुणाला वाटेल का? ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. पगार झाल्या क्षणी मी इथून निघून जाणार आहे. नॉट अनदर वीक आय वर्क इन दिस प्लेस. आणखी एक आठवडाही इथे मी थांबणार नाही आहे. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. Emphasize it means draw attention to. च्यावर जोर देणे. आणि म्हणून मग असं म्हणत म्हणत नथूने आपल्या हातातली जी सुपली होती ती कचऱ्याच्या डब्यावर जोराजोरात आपटली. आपला मुद्दा ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार हा कायम आहे हे दर्शवण्यासाठी. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरं, तुला माझ्याकडून शुभेच्छा, सीताराम म्हणाला. आय विल कीप अ लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. तुला शोभेल असं एखादं काम मिळालं तर मी नक्की पाहून ठेवीन. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ क्लॉथेस हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. प्लॉडेड इट मीन्स वॉक्ड हेविली. मोठ्या कष्टाने चालला. आणि नंतर मग आपलं डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढं मोठं आपलं कपड्याचं जे गाठोडं आहे ते कसं बसं डोक्यावर सावरत तो आपल्या अनवाणी पायाने पुढे निघाला. ॲट द फोर्थ होम ही व्हिजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट सी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. जेव्हा चौथ्या घराजवळ येऊन तो पोहोचला, त्या घरातली स्त्री झाडूवाल्याची गरज आहे असं बोलताना त्याने ऐकले. टाईंग हिज बंडल टुगेदर, आपलं जे गाठोडं आहे ते बांधता बांधता तो म्हणाला, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ, आणि तो पुढच्या महिन्यापासून कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव, बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. आता सध्या एका बँकेत तो कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाहीत ना, म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो? असं आहे का ते? सेड मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. बरं, मग त्याला उद्याच मला भेटायला सांग. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघितलं तर वाक्यामध्ये कसा बदल होत आहे हे आपल्याला दिसून येते. नथूने सीतारामला सांगताना म्हटलं की महिन्याची 20 तारीख आली आहे तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही आहे. हेच वाक्य सीताराम मिसेस श्रीवास्तव यांना सांगताना म्हणतो की बँकेतील लोक त्याला पगार देत नाही आहेत म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. वाक्यामध्ये कसा बदल होत चालला आहे आणि कसं गमतीदार आता पुढे यामध्ये आणखी बदल होत जातात हे आपण बघूया. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ अ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, hoisted his bag on his shoulders and went his way. Hoisted it means raised to higher position, उंच उचलणे. आता सीतारामला ग्राहकाला आणि आपल्या मित्राला या दोघांनाही मदत करता आली म्हणून आनंद झाला आणि म्हणून तो खुश होत आपलं जे गाठोडं होतं ते गाठोडं खांद्यावर टाकत तो निघून गेला पुढे. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. मिसेस श्रीवास्तव यांना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. सी गिव्ह इन्स्ट्रक्शन टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आणि म्हणून त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या ज्या सूचना आहेत त्या दिल्या. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि जो स्वयंपाकी होता त्या स्वयंपाक्यालासुद्धा दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितलं. And then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the cloth shops. Customary it means usual, नेहमीचा.
आणि म्हणून मग नंतर आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या स्वयंपाकाला आणि आयाला दिल्यानंतर आपल्या नेहमीच्या कपडे खरेदी करण्याच्या कामावर त्या पीपलनगरच्या बाजारामध्ये जाण्यासाठी निघाल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोक्याला टॅमरिंड इट मीन्स चिंचेचं झाड, बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार असा चिंचेच्या झाडाखाली आपल्या सावलीसाठी shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या झाडाखाली उन्हापासून संरक्षण करण्यासाठी म्हणजे सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. Handkerchief it means रुमाल. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला वारा घालत होत्या. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Pipalnagar. आणि पीपलनगरच्या इतिहासातला हा नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असं त्या वैतागून चिडून सांगत होत्या. She then showed Mrs. Srivastav a sample of cloth. आणि नंतर मग त्यांनी मिसेस श्रीवास्तव यांना जे एक कापडाचा नमुना आणला होता तो कापडाचा एक नमुना दाखवला. And she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. आणि मग पुढची 5 मिनिटं जी आहे ती त्या कापडाचा रंग, पोत आणि त्याची नक्षी यावर त्या दोघींनी चर्चा केली. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक, या विषयावर बोलून झाल्यानंतर मिसेस श्रीवास्तव सेड, मिसेस श्रीवास्तव म्हणाल्या, डू यू नो माय डिअर दॅट सेठ गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. अगं तुला माहीत आहे का की शेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही आहे. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता की महिना उलटून गेला तरी त्याला अजून पगार मिळालेला नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघितलं तर आता सुरुवातीपासून वाक्यामध्ये कसा बदल होत चालला आहे हे आपल्याला इथे आता थोडं दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आणि नंतर मग आता मिसेस श्रीवास्तव यांच्याकडून मिसेस भूषण यांच्याकडे हे वाक्य कसं बदल होतोय. त्या म्हणतायत की सेठ गोविंदरामची बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही आहे. आणि हे वाक्य आता पुढे कसं अजून पसरत जातं किंवा बदलत जातं हे आपण बघूया. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आणि महिना उलटून गेला तरी त्याला अजून पगार मिळालेला नाही आहे हे आजच त्यांचा झाडूवाला तक्रार करीत होता. शॉकिंग, रिमार्क मिसेस भूषण. अरे बापरे, मिसेस भूषण उद्गारल्या. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते झाडूवाल्याचाही पगार देऊ शकत नाहीत याचा अर्थ फारच बिकट दिसते. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि जर मग झाडूवाल्यालाच पगार मिळत नाही आहे तर बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही आहे, असं श्रीमती भूषण उत्तरल्या. सी लेफ्ट. आणि नंतर मग त्या तिथून निघून गेल्या. मिसेस श्रीवास्तव at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop, talking with the owner. आणि मग चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या मिसेस भूषण आपल्या पतीला शोधायला निघाल्या, जे कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी गप्पा मारत बसले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. तुम्ही इथे बसला आहात तर,
श्रीमती भूषण उद्गारल्या. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. अहो, 1 तास झालाय मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे. वेअर डिड यू डिसअपिअर? कुठे गायब झाला होतात तुम्ही? नोवेअर, रिप्लाइड मिस्टर भूषण. कुठेही नाही, मिस्टर भूषण उद्गारले, म्हणाले. हॅड यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. हेअर स्टेशनरी इट मीन्स टेबल, स्थिर. आता इथे मिस्टर भूषण हे मिसेस भूषण यांना म्हणतायत की अगं, तू एकाच दुकानात स्थिर असती किंवा एकाच जागी तू जर असती तर मी तुला शोधू शकलो असतो ना, पण तू फुलाच्या बागेमधल्या इथे आता उपमा दिलेली आहे मिसेस भूषण यांना मधमाशीची, आणि म्हणून ते सांगताना तिला म्हणतायत की तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात फिरत असतेस आणि मग मी तुला कसं शोधू शकणार. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इनफ. आता इथे उगीच कुरकुर करू नका. आणि ती पुढे म्हणते की आधीच तर उकडते, म्हणजे उकाड्याने हैराण केलंय. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. आणि पीपल नगरमध्ये नेमकं काय चाललंय कुणास ठाऊक. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बँकरप्ट इट मीन्स फायनान्शियली रुईन, दिवाळखोर. आणि म्हणून ती म्हणते की या पीपल नगरमध्ये काय चाललंय कुणास ठाऊक, बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. बँकेवर दिवाळखोरीची वेळ आली हे वाक्य ऐकल्याबरोबर काय म्हणालात, कमल किशोर ताडकन उठून म्हणाले. आणि ते म्हणाले की विच बँक, कोणती बँक. वाय, द पीपल नगर बँक ऑफ कोर्स. आणि ते म्हणाले की मी अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आता तिने जेव्हा म्हटलं की अर्थातच पीपल नगर बँक, तेव्हा ते म्हणतात की मी असं ऐकलंय की कर्मचाऱ्यांना पगार देणं बंद केलंय. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे. नो बट माय नेबर्स हॅज. ते म्हणतायत की नाही, माझं नाही, पण माझ्या शेजाऱ्याचं आहे. ही एक्सक्लेम, ते उद्गारले. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि नंतर मग त्यांनी मधल्या भिंती पलीकडचं जे न्हाव्याचं दुकान आहे त्या न्हाव्याच्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारली. बार्बर इट मीन्स न्हावी. त्या न्हाव्याच्या दुकानामध्ये त्यांनी हाक मारली, दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. आणि काय हाक मारली, दीपचंद जो न्हावी होता त्यामधला जो दीपचंद आहे त्या दीपचंदला आवाज देताना ते म्हणाले की दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तू ताजी बातमी ऐकली आहेस का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. अरे, पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. अरे, लवकरात लवकर तुझे पैसे तिथून काढून घे. आता मिसेस भूषण यांच्याकडून हेच वाक्य दीपचंद कसा बदल झालेला आहे की पीपल नगर बँक बंद होणार आहे, दीपचंदच्या तोंडून निघालेलं वाक्य. आणि हे वाक्य आता परत कसं बदलत जातं पुढं हे बघूया. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद एका वयस्कर गृहस्थाचे केस कापत होता आणि ही बातमी जी आहे ही ऐकली आणि ती ऐकून तो इतका घाबरून गेला की हात हल्ल्यामुळे त्याच्या गिरायकाचा उजवा कानच कापला. निक्ड इट मीन्स कट स्लाइटली, हलकेच कापणे. The customer yelped with pain and distress pain because of the cut and distress because of
ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि ते जे गृहस्थ होते ते गृहस्थ वेदनेनं आता 2 गोष्टी होत्या, त्या 2 गोष्टीमुळे ते ओरडले. त्यामध्ये एक वेदना होती आणि एक धक्का होता. आता ते वेदनेने आणि धक्क्याने जोरात ओरडले. पहिली गोष्ट आधी कापल्याची वेदना आणि येल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस. पेन बिकॉज ऑफ द कट, पहिली कापल्याची वेदना, अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज हे हॅड जस्ट हर्ड. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एक भयंकर बातमी, त्या भयंकर बातमीचा धक्का. आता ह्या 2 गोष्टी जवळपास त्यांनी ऐकल्या होत्या. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, रस्त्याच्या मानेच्या एका बाजूचे जे केस आहेत ते कापून घ्यायचे तसेच सोडून ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि नंतर मग आपल्या मानेच्या एका बाजूचे केस कापणे तसेच राहू दिले आणि ते सोडून ते घाईघाईने रस्त्याच्या पलीकडे असलेल्या किराणा दुकानात फोन करायला गेले. आणि मग तिथे फोन करायला गेल्यानंतर ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर आणि नंतर मग त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. जे सेठ गोविंदराम होते ते घरी नव्हते. व्हेअर वॉज ही देन. आणि मग त्यांनी विचारलंय की मग कुठे गेलेत ते. द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. ते काश्मीरला फिरायला गेले होते. ओ वॉज दॅट सो. द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आणि हे वाक्य किंवा हे असं ऐकल्यानंतर त्यांचा विश्वासच बसला नाही वयस्कर वृद्धाचा. आणि म्हणून मग ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप. घाईघाईने ते परत त्या नाव्याच्या केस कापणाऱ्याच्या दुकानामध्ये आले. अँड टोल्ड दीपचंद. आणि त्या नाव्याला म्हणजे दीपचंदला सांगितलं. द बर्ड हॅज फ्लॉन. अरे पक्षी तर उडून गेलाय. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. सेठ गोविंदराम हे गाव सोडून पळून गेलेत. डेफिनेटली इट मीन्स कोलॅप्स. आणि जर आता ते पळून गेलेत म्हणजेच नक्कीच बँक ही दिवाळखोरीवर आली आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि नंतर मग ते ताबडतोब ऑफिसच्या दिशेनं आपली चेकबुकची व्यवस्था करायला तडक बाहेर पडले. बी लाईन इट मीन्स द डायरेक्ट रूट, थेट जाणे. त्या दुकानातून थेट ते आता कुठे निघाले, चेकबुकची व्यवस्था करायला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आता रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर इट मीन्स वणवा. ज्याप्रमाणे वणवा भडकतो तशी ही बातमी आता वणव्यासारखी बाजारात पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. आता ही किरकोळ व्यापाराच्या दुकानापासून तर सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर्स, तर ते ग्राहकापर्यंत. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बिटल सेलर, द टेलर, ट्री व्हेंडर, ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. आता ही कोणाकोणापर्यंत बातमी पोचली तर ती एका ग्राहकापासून, व्यापारापासून तर ते सगळीकडे, पानावाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या विक्रेत्याकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या त्या भिकाऱ्यापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. क्रुक्ड इट मीन्स बेंट, सरळ नसलेला, वाकडा. जो एक म्हातारा गणपत भिकारी होता त्याचा एक पायाने तो लंगडा होता, एक पाय वाकडा होता त्याचा. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स. स्क्वॅटिंग इट मीन्स ऑक्युपाईंग, पाय दुमडून बसणे. जवळपास खूप वर्षापासून, कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो त्या फुटपाथवर बसायचा भीक मागण्यासाठी. आणि पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. आणि नंतर मग तो जो भिकारी आहे गणपत,
तो जवळपास कित्येक वर्षापासून पाय मोडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी कुणीतरी त्याला हातगाडीवरून घेऊन जायचे. He had never been known to walk, but now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at the top speed in the directions of the bank. यापूर्वीही सुद्धा कुणीही त्याला कधी चालताना पाहिलं नव्हतं, पण आता बँक बुडीत खाती निघाल्याचे ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. गणपत astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in savings. आणि ज्यावेळी तो धावत असताना लोकांनी त्याला पाहिलं, त्यावेळी ते पाहून लोक चक्क एकदम आश्चर्यचकित झाले आणि नंतर लोकांना समजले की त्याने जवळपास हजारो रुपये बँकेमध्ये जमा करून ठेवले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच एका अफवेतल्या या छोट्याशा वाक्यातून जसे बदल होत गेले, आणखी काय काय बदल होत जातात हे आपण बघणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये.